मागील 8 दिवसांपासून संपूर्ण रायगड जिल्ह्याला मुसळधार पावसाने झोडपून काढले असताना रोहा तालुक्यात आठवडाभरापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे निर्माण झालेल्या पूर परिस्थितीचा आढावा घेत खासदार सुनील तटकरे यांनी प्रशासनाला जनतेच्या अडचणी तातडीने सोडविण्याचे आदेश दिले। आपत्कालीन परिस्थितीत प्रशासनाने अधिक सतर्क राहून पूरग्रस्तांना तातडीने मदत मिळेल यासाठी सर्व उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या। पूरग्रस्त भागातील नागरिकांच्या घरात पाणी घुसल्याने तसेच व्यापारी बाजारपेठांमधील व्यापाऱ्यांच्या दुकानात पाणी शिरल्याने त्यांचेही नुकसान झाले। या पार्श्वभूमीवर कोणतीही दिरंगाई न करता सरसकट पंचनामे करण्याचे आदेश देत नुकसानग्रस्तांना शासनाची तातडीची मदत मिळावी यासाठी प्रशासनाने आवश्यक प्रयत्न करावेत असे निर्देश यावेळी देण्यात आले। यावर्षी पाऊस उशिरा सुरू झाल्याने भात पेरणीची कामेही उशिरा झाली। मात्र अशा परिस्थितीतही शेतीच्या कामाला सुरुवात झाल्याने शेतकरी सुखावला होता। मात्र मागील आठवड्यात पावसाने अचानक जोर धरल्याने आलेल्या पुरामुळे अनेक शेतकऱ्यांची भातशेती पाण्याखाली गेली। त्यामुळे कृषी विभागाला देखील शेतकऱ्यांच्या नुकसानीचा सविस्तर आढावा घेऊन योग्य ती कारवाई करावी असेही त्यांनी यावेळी सांगितले। शिवाय शेतकऱ्यांना आवश्यक खतांची कमतरता पडणार नाही याची दक्षता घेण्याच्या सूचनाही संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या। पुराचे पाणी ओसरल्यानंतर वाहून आलेल्या घाण आणि कचऱ्यामुळे होणाऱ्या साथीच्या रोगांचा प्रादुर्भाव यांचा धोका लक्षात घेता आरोग्य विभागाने विशेष दक्षता घ्यावी असे सांगताना ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रांमध्ये औषधांचा पुरेसा साठा उपलब्ध ठेवण्याचे आदेशही देण्यात आले। नियमित आजार शिवाय सर्पदंश, रेबीज यांसारख्या प्रतिबंधक लस व इतर आवश्यक औषधांचा तुटवडा पडू नये यासाठी तातडीने मागणी नोंदविण्याच्या सूचना देण्यात आल्या। शिवाय गरोदर महिलांची तपासणी आणि उपाय कोणत्याही परिस्थितीत थांबता कामा नये असेही सांगण्यात आले। सुरक्षित प्रसूतीसाठी आवश्यक डॉक्टर वेळीच उपलब्ध होत नसल्याच्या बाबीवरून खासदार सुनील तटकरे यांनी तीव्र शब्दात आक्रमक भूमिका घेत डॉक्टरांनी सामाजिक भान ठेवत आपली नैतिक जबाबदारी पार पाडावी अशी स्पष्ट भूमिका उपस्थित अधिकारी वर्ग आणि प्रशासनासमोर मांडली। तसेच उपकेंद्रांमध्ये आवश्यक पदनिर्मितीचा प्रस्ताव तातडीने सादर करावा असेही त्यांनी स्पष्ट केले। रोहा उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय सेवांच्या पुरवठ्यासंदर्भात तसेच दर्जाबाबत सभागृहात पत्रकारांनी प्रश्न उपस्थित केल्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांना धारेवर धरत जाब विचारण्यात आला। वैद्यकीय सेवांमध्ये हलगर्जीपणा जाणवत असल्याचे लक्षात आल्यास किंवा आरोग्य विभागाशी निगडीत विषयांमध्ये कोणताही हलगर्जीपणा दिसून आल्यास थेट निलंबित करण्यात येण्याच्या सूचना देण्यात आल्या। शिवाय रुग्णांची कोणत्याही प्रकारे हेळसांड होणार नाही यासाठी आवश्यक डॉक्टरांची नियुक्ती करण्याबाबतही सूचना देण्यात आल्या। तसेच कोणत्याही परिस्थितीत डॉक्टर योग्य वेळी उपलब्ध व्हावे यासाठी रुग्णालय परिसरात निवासी व्यवस्था उभारण्याचा प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश देण्यात आले। शिवाय रुग्णालयात शवपेटीची उपलब्धता करण्यात आल्याची माहितीही बैठकीत देण्यात आली। प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रातील सुविधा अद्ययावत करून आरोग्य सेवा अधिक सक्षम करण्यावर भर देण्यात आला। पूर परिस्थितीनंतर साथीच्या रोगांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी स्वच्छता, औषध फवारणी आणि जनजागृती मोहीम प्रभावीपणे राबविण्याच्या सूचनाही संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या। तसेच शालेय क्रीडा स्पर्धांना आवश्यक प्रथमोपचार साहित्य व रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्याचे आदेश दिले। याशिवाय धरणाचे पाणी कुंडलिका नदीत प्रवाहात सोडण्याच्या पाण्याच्या विसर्गाचे शास्त्रीय नियोजन करण्यासाठी योग्य मार्गदर्शनासह अभ्यास करण्यात येणार असून अतिवृष्टीच्या काळात पूर परिस्थिती कमी करण्यासाठी दीर्घकालीन उपाययोजना करण्याबाबतही चर्चा करण्यात आली। माझी सगळ्यांचं कारण नातं आहे, पण याचा अर्थ ते सोशल जबाबदारी विसरत असतील तर मला त्यांच्याबद्दल बोलावं लागेल। माझ्या गावात यायचं तरी कारण आणखी काय मला आनंद देतात, पण याचा अर्थ असा नाही की गरीब रुग्णांना किंवा गरीब महिलेच्या प्रसूतीसाठी त्यांनी पैशाची आवड घालत असतील। मी नाही चालू करायचे कोणाची मेडिकल प्रॅक्टिस निरोग्य सगळ्या जनतेसाठी आपण सदैव सतर्क आहोत। त्या भूमिकेतून आपल्याला काम करण्याची आवश्यकता आहे। आपल्या सर्वांचे आभार। अशा प्रकारच्या नवनवीन व्हिडिओ आणि चालू घडामोडी पाहण्यासाठी TV7 मराठी महाराष्ट्र न्यूज या चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।